लाडक्या बहिणींसाठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींचा गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर या ठिकाणी गोड होणार आहे। कारण आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता दिवाळी बोनस देण्याचं जाहीर केलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा सर्वात मोठा निर्णय दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींचं तोंड गुण करण्यासाठी घेतला आहे। आता लक्षात ठेवा, सोशल मीडियावर अनेक अफवा त्या ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून पसरू लागले आहेत की दिवाळी बोनस 5,500 रुपये मिळणार असं काही जण म्हणतात, तर काही जण म्हणतात 10,000 रुपये दिवाळी बोनस सरकार देणार। परंतु यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना सांगितलं आहे की दिवाळी बोनस फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा ॲडव्हान्स स्वरूपात तुम्हाला 2 हप्त्यांचे एकत्र 3,000 रुपये दिवाळी बोनस म्हणून गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी आता संध्याकाळी 5:30च्या सुमारास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता घेऊन टाकला आहे। गेल्या आठवड्याभरापासून अनेक व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे की दिवाळी बोनस 5,500 रुपये मिळणार। काही जण व्हिडिओमध्ये सांगतात की 10,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार, परंतु तसा निर्णय अजिबात सरकारने घेतला नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा ॲडव्हान्स मध्ये 3,000 रुपयांचा लाभ गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्ताने आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांना बोनस देण्याचं या ठिकाणी आता जाहीर करून टाकलं आहे। म्हणजेच गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी हे पैशांचं वाटप या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे। ॲडव्हान्स मध्ये आता ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये पात्र असलेल्या महिलांच्या खात्यावरती बोनसच्या स्वरूपात या ठिकाणी पैसे येणार आहेत। दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना आम्ही अजिबात नाराज करणार नाही म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा करणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना वचन देऊन टाकलं आहे। लाडक्या बहिणीवर एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप प्रेम आहे आणि बहिणींचे पण शिंदे साहेबांवर खूप प्रेम आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिवाळीचा बोनस देण्याचं अखेर या ठिकाणी जाहीर केल्याने लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी हे पैशांचं वितरण म्हणजेच दिवाळीचा बोनस येणार आहे हे तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी अखेर या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या। व्हिडिओमध्ये सर्वजण सांगत होते दिवाळी बोनस मिळणार, दिवाळी बोनस मिळणार, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी निर्णय घेऊन टाकलाय। आता दिवाळी बोनस जो तुम्हाला आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा ॲडव्हान्स मध्ये 3,000 रुपये मिळणार आहे, तर तो 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे। गुरुवार म्हणजेच 16 ऑक्टोबर, शुक्रवार 17 ऑक्टोबर, शनिवार 18 ऑक्टोबर या 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या दिवाळीचा बोनस या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त भाऊबीजाची ओवाळणी 3,000 रुपये देण्याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय। ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे फक्त त्याच महिलांना आता गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी आता त्या ठिकाणी दिवाळी बोनस त्या ठिकाणी 3,000 रुपये देण्याचं वचन दिलं आहे। त्यामुळे लगेच यादी सुद्धा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तयार झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील 16 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 16 ऑक्टोबर म्हणजेच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवार या ठिकाणी पहिला टप्पा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः पत्रकारांना बोलताना शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या 10 जिल्ह्यातील 16 लाख लाडक्या बहिणींना गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी हे पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींची दिवाळी अखेर या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 914 कोटी या ठिकाणी मंजूर केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हा जो चेक आहे तर तो 914 कोटींचा चेक महिला व बालविकास खात्याला देऊन टाकलाय आणि गुरुवारी आता 16 ऑक्टोबर रोजी हे पैशांचं वितरण करा असं या ठिकाणी बँकांना आदेश देण्यात आले आहेत। यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे
ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता या ठिकाणी SBI म्हणजे स्टेट बँकेत आहे, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र बँक, या बँकामध्ये खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लक्षात ठेवा गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता या ठिकाणी पैशांचं वितरण म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस त्या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा ॲडव्हान्स स्वरूपात 3,000 रुपयांचा लाभ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी सर्वात जास्त गोड होणार आहे, कारण की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्यांना सप्टेंबरचे पैसे आले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1,500 रुपये ऑक्टोबरचे आणि 1,500 रुपये नोव्हेंबरचे ॲडव्हान्समध्ये जमा करण्यात येणार असल्याची आता माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळू लागलं आहे। आणि त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पत्रकारांशी बोलताना ही महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे। मुख्यमंत्री आता या ठिकाणी लक्षात ठेवा, आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना आता प्रश्नांचं उत्तर दिलंय। त्या ठिकाणी पत्रकारांनी विचारलं होतं की लाडक्या बहिणी वाट बघू लागल्या आहेत की तुम्ही आता त्या ठिकाणी दिवाळी बोनस देणार का नाही, यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्यांची यादी देखील सांगितल्या। आता गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी कोणत्या 16 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 10 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे याची यादी काय आल्या तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, बहिणींनो आता तुम्ही नाराज अजिबात होऊ नका, मागच्या वर्षी आम्ही तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने 7,500 रुपये पाठवले होते, परंतु या ठिकाणी तुम्हाला यावर्षी आम्ही जास्त लाभ देणार नाही, कारण अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याला निधी आम्ही पाठवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला यावर्षी फक्त 3,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच मुख्यमंत्री साहेबांना आता महत्त्वाचा प्रश्न पडला होता की त्या ठिकाणी किती द्यायचा निधी, 3,000 रुपये या ठिकाणी देण्याचं आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालाय, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे त्या ठिकाणी 2 हप्त्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी कोणती वाचून दाखवल्या आता तुम्ही पाहायचं आहे। ज्या जिल्ह्यामध्ये आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरोबर 5:30 वाजता गुरुवारी या ठिकाणी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 16 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर या 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता देणार आहे। पहिला टप्पा त्या ठिकाणी पार पडेल ते म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये गुरुवारी पैसे मिळतील, त्यानंतर शुक्रवारी पुढच्या 10 जिल्ह्यामध्ये आणि शनिवारी पुढच्या 10 जिल्ह्यामध्ये असं 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी बँकांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा नेमकं गुरुवारी येतोय का शुक्रवारी येतोय का शनिवारी येतोय, या 3 दिवसामध्ये या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ भेटणार आहे हे तुम्ही पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी दिवाळीचा बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। नेमकं आता कोणत्या 10 जिल्ह्यातील 16 लाख लाडक्या बहिणींना गुरुवारी बरोबर 16 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी काय काय सांगितलंय आता या ठिकाणी ऐकायचं आहे। परंतु यामध्ये एक चिंताजनक बातमी अशी पण आहे की आता दिवाळीचा बोनस जो आता तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा ॲडव्हान्समध्ये 3,000 रुपये मिळणार आहे, यासाठी सरकारने सांगितलं आहे की सर्वच बहिणींना हा लाभ मिळणार नाही आहे। काही अटी पात्रता निकष याच्यामध्ये सरकारने घालण्यात आले आहेत। तसेच या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जरी जमा झाला असेल तसेच तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता अटी घालण्यात आले आहेत। मग या कोणत्या अटी व पात्रता आहेत हे सुद्धा तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित आहे 4 दिवसांच्या पाठीमागे सप्टेंबरचा हप्ता 1,500 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित झालेला आहे। तुम्हाला पण 1,500 रुपये सप्टेंबरचे नक्कीच मिळाले असतील। त्याच बँकेच्या खात्यावरती आता जवळपास 16 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता गुरुवारी बरोबर 16 ऑक्टोबर रोजी 5:30
5:30 वाजता संध्याकाळी आता त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। परंतु दिवाळीचा बोनस जो तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचा ॲडव्हान्स मध्ये 3,000 रुपये मिळणार आहे, यासाठी आता अटी पात्रता सरकारने लावली आहेत। या अटी पात्रता चेक करूनच तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। मग आता यासाठी कोणकोणत्या अटी पात्रता आहेत ते एकदा आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊ। त्यानंतर गुरुवारी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, शुक्रवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये बोनस येणार आहे आणि शनिवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, हे यादी या ठिकाणी तुम्ही आता ऐकून घ्यायचे आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले ई-KYC करताना मागील 2 दिवसांमध्ये खूप मोठा घोटाळा या ठिकाणी झाल्याने आता दिवाळीचा बोनस सरकारने चेकिंग करून त्या ठिकाणी फक्त याच लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय घेतला आहे। 2 दिवसांच्या पाठीमागे या ठिकाणी पुरुष देखील हप्ता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा घेत असल्याचं समजलंय। ई-KYC आता पुरुष देखील करू लागले आहेत। ई-KYC करायला तुम्हाला पण सांगितलंय, बातमी सुद्धा ऐकली असणार तुम्ही। आता ई-KYC करताना सरकारला चेकिंग दरम्यान असं आढळलं की पुरुष सुद्धा आम्हाला पुढील त्या ठिकाणी 2025 आहे असं त्या ठिकाणी वर्षभर लाभ मिळावा यासाठी पुरुष पण त्या ठिकाणी ई-KYC करताना सापडले आहेत। त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्या ठिकाणी आता अटी पात्रतेनुसार लाडक्या बहिणींना हा दिवाळीचा बोनस देण्यात येईल असे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। दिवाळी कोणकोणत्या लाडक्या बहिणींची गोड होणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये सरकारने सांगितले पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स ज्या लाडक्या बहिणींनी आता त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जासोबत जोडला आहे त्यांनाच आता दिवाळी बोनस मिळणार आहे। त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडलं होतं का आठवायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे याचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही लाडकी बहीण योजनेला जोडलाय का बघा। तो जर जोडला असेल तर तुम्हाला सुद्धा दिवाळीचा बोनस गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता आपण पाहूया कोणकोणत्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। तर बघा या ठिकाणी जिल्ह्यांची लिस्ट आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ॲडव्हान्स मध्ये ऑक्टोबरचे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 अधिक 1500 3,000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी गुरुवार, लक्षात ठेवा शुक्रवार आणि त्या ठिकाणी शनिवार या 3 दिवसांमध्ये जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देऊन टाकले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी बघायचं आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या त्या ठिकाणी भागामध्ये आता हा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला आता पहिला जिल्हा सांगत आहे त्या जिल्ह्यामध्ये गुरुवारी बरोबर 16 ऑक्टोबर रोजी 5:30 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। पहिला जिल्हा सांगत आहे, कोणता जिल्हा आहे तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लक्षात ठेवा गुरुवार, शुक्रवार, शनिवार 16 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर 3 दिवसांची यादी सांगत आहे। तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या यादीत आहे तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे, कारण 3 दिवसामध्ये हे पैशांचं वितरण ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला आता बोनस दिवाळीचा देण्याचा निर्णय झाला आहे। या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील जेवढ्या काही लाडक्या बहिणी असतील तर तुम्हाला गुरुवारी तुम्हाला हा दिवाळी बोनस 5:30 वाजता संध्याकाळी वितरित करण्यात येणार आहे। 5:30 ते रात्री 12 गुरुवारी पैशांचं वितरण त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी देणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कान देऊन 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की ऐकायचं आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या दिवाळी बोनस अखेर या ठिकाणी 3,000 रुपयांचा जाहीर करण्यात आलाय। पहिला जिल्हा सांगितला अकोला जिल्हा। अकोला जिल्हा हा गुरुवारसाठी निवडलाय। त्यानंतर गुरुवारसाठी अजून दुसरा जिल्हा कोणता निवडलाय पहा। आता बघा या ठिकाणी दुसरा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी मिळाली आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे
तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 16 ऑक्टोबर त्या ठिकाणी गुरुवारी हे पैशांचं वितरण करणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. त्या ठिकाणी सोशल मीडियावर अफवा भरपूर पसरल्या आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता अवघड झाले. विश्वास कोणावर ठेवावा, आता विश्वास कोणावर ठेवू नये असं या ठिकाणी लाडक्या बहिणीसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आता डायरेक्ट जिल्ह्यांची यादीच वाचून दाखवल्या. तीच यादी तुम्हाला सांगणार आहे. गुरुवारी तुम्हाला पैसे मिळणार का, त्या ठिकाणी शुक्रवारी पैसे मिळणार का, शनिवारी दिवाळी बोनसचे पैसे मिळणार हे तुम्हाला सांगणार आहे. कारण बरोबर 5 दिवस दिवाळीला त्या ठिकाणी बाकी राहिल्या, त्यामुळे पटकन तुमच्या दिवाळी बोनसचा लाभ कधी मिळतोय तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये जाणून घ्यायचा आहे. 4 नंबरचा जिल्हा आहे उस्मानाबाद. 5 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्यातील 5 नंबरचा जिल्हा तुम्हाला गुरुवारी बरोबर त्या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजता 16 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण दिवाळी बोनस या ठिकाणी जमा करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुमचा नंबर कधी आहे नक्की बघा. त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत तर लक्षात ठेवा, 16 ऑक्टोबर गुरुवारी या ठिकाणी पैशांचं वितरण 5:30 वाजता तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील बहिणींना मिळणार आहे. त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील थोडा प्रॉब्लेम झाला लाडक्या बहिणींनो, कारण गडचिरोली जिल्ह्यातील अनेक त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टात, महाराष्ट्र बँकेत, आता त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये पुरुषांनी आम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहोत असं खोटं कागदपत्र काढून गडचिरोली जिल्ह्यातील बहिणींचा लाभ घेतला असल्याचं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चौकशी करून आता बोनस त्या ठिकाणी देण्याचं सरकारने ठरवलंय. त्यानंतर पुढचा जिल्हा गुरुवारसाठी आता 16 ऑक्टोबरसाठी कोणता निवडण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. त्यानंतर आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गोंदिया जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा. बघा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींची संख्या 4.5 लाखांच्या वरती पोहोचलेली आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी तुम्हाला बोनस दिवाळीचा जाहीर करण्यात आलाय. तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये ॲडव्हान्स स्वरूपात या ठिकाणी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर 10 नंबरचा जिल्हा गुरुवारसाठी या ठिकाणी निवडण्यात आलाय. गुरुवारी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तुम्हाला त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी घेण्याचा अधिकार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्यानंतरचा शेवटचे आता त्या ठिकाणी 2 जिल्हे सांगण्यात आलेत. गुरुवारसाठीच्या यादीमध्ये शेवटचे 2 जिल्हे आहेत ते म्हणजे जालना आणि ठाणे. जालना आणि ठाणे जिल्हा या ठिकाणी गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे. आता अजून बाकी यादी आहे, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. तुम्हाला नेमकं आता गुरुवारची यादी सांगितल्या, शुक्रवारची यादी तुम्हाला सांगणार आहे. शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसामध्ये अजून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देण्याचं जाहीर केलंय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे. तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय. आता तुम्हाला सांगत आहे, आता शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण दिवाळी बोनसच्या स्वरूपात मिळणार आहे तर या ठिकाणी पुढचे 12 जिल्हे शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी कोणकोणते आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या 12 जिल्ह्यांची लिस्ट पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय धुळे जिल्हा. दुसरा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. या 2 जिल्ह्यामध्ये शुक्रवारी त्या ठिकाणी 17 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले ते म्हणजे नांदेड, नागपूर, नाशिक. तर तुमचा जिल्हा शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी निवडल्याचं या लिस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पालघर, ठाणे, बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचा नंबर कुठं लागलाय तर लक्षात ठेवा, तुमचा नंबर लागलाय या ठिकाणी शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी तुमचा नंबर या ठिकाणी लागलाय. बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला कधी वाटप होणार आहे तर लक्षात ठेवा, शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी तुम्हाला पैशांचं वाटप होणार आहे. त्यानंतर आता बरोबर तुम्हाला या ठिकाणी शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे. राहिलेले कोणकोणते जिल्हे आहेत आणि तुम्हाला अजून तुमचा जिल्हा आला नसेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे शनिवारची लिस्ट काय आल्या पहा.
आता बघा या ठिकाणी शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी लिस्ट आल्या। हिंगोली, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, वाशिम, वर्धा, लातूर, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, मुंबई उपनगर आता आणि मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पैशांचं वितरण बँकेमध्ये करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो येत्या 3 दिवसांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असेल त्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैशांचं वितरण करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।